इव्हिनिंग आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मागील 1-2 म्हणजे 24 तारखेपासून मी पंढरपूर येथे प्रशिक्षणासाठी आलेले आहे. त्यामुळे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यात मला थोडीशी अडचण येत आहे. तरी देखील बऱ्याच आशाताईंच्या कमेंट पूर्ण करण्यासाठी मी या महिन्यातील जी काही आशांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा प्रश्नावली आहे, तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ इथं टेरेसवरती येऊन बनवत आहे. तर बघा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आशाताई. तुमची जर अजून म्हणजे प्रश्नावली, ह्या प्रश्नावलीमध्ये अतिशय महत्त्वाचे घटक आपण अभ्यासणार आहोत आणि ही फेब्रुवारी 2025 मधील अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर बघा, प्रसूतीची तारीख अंदाजे निश्चित केलेल्या तारखेपैकी कोणती तारीख माहीत असणे आवश्यक आहे? तर उत्तर असणार आहे मागील मासिक पाळीचा पहिला दिवस. तर बघा, पाय आणि चेहऱ्यावर सूज, योनीमधून रक्तस्राव, फिट येणे ही सर्व धोक्याची लक्षणे गर्भावस्थेशी निगडीत आहेत. गर्भावस्थेदरम्यान 19 वर्ष वयाखालील महिला आणि 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला या महिलांना जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात. गर्भवती स्त्रीला शौचाला साफ होत नसल्यास किंवा बद्धकोष्ठता असल्यास पाणी जास्त प्यावे आणि जेवणामध्ये तंतुमय आहार, हिरव्या पालेभाज्या इत्यादींचा वापर अधिक प्रमाणात करावा. गंभीर रक्तक्षय असणाऱ्या स्त्रियांना लगेच जवळच्या उपजिल्हा रुग्णालय किंवा सामान्य रुग्णालय किंवा स्त्री रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी पाठवावे. अशा गरोदर स्त्रियांना इंजेक्शन किंवा रक्त देण्याची आवश्यकता असू शकते. गरोदर माता नोंदणी रजिस्टरमध्ये सर्वसाधारण गरोदर माता व अतिजोखीमग्रस्त गरोदर माता रजिस्टरमध्ये नोंदणी केल्यास ग्रामीण व शहरी आशांकरिता 610 रुपये इतका मोबदला देण्यात येतो. तर हा धावता आढावा आहे, कारण माझ्याकडे वेळ देखील कमी आहे व मी हे प्रशिक्षण स्थळावरती राहून हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा, गरोदरपणातील मातेसाठी समतोल व पौष्टिक आहार, भरपूर प्रमाणात डाळी, हिरव्या पालेभाज्या, दूध, दही, अंडी, मांस इत्यादी शक्य असल्यास तेल, तूप, गूळ इत्यादी आहारात असावे. दररोज किमान 1 फळ घ्यावे. तर यापुढची माहिती बघा, गरोदरपणात महिलेने कोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळावे? तर गर्भावस्थेदरम्यान सर्व प्रकारचे अन्नपदार्थ देता येतात. रक्तक्षय पीडित महिलेने कोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे? तर गर्भवती महिलाच्या नियमित आहाराव्यतिरिक्त रक्तक्षय असलेल्या गर्भवती महिलांना हिरव्या पालेभाज्या, डाळी, गूळ, राई, मांस जास्त प्रमाणात दिले. जीवनसत्व सी युक्त फळे दिले पाहिजेत. गर्भवती महिलेने दिवसभरात किती वेळा खाल्ले पाहिजे? गर्भवती महिलेने दिवसातून 4 ते 5 वेळा खाण्यास सांगितले पाहिजे. तसेच गर्भवती महिलेने अधिक प्रमाणात द्रव अन्नपदार्थाचे सेवन केले पाहिजे. गर्भवती महिलेस उलट्या, पोटात जळजळ होत असल्यास तुम्ही तिला कोणता सल्ला द्याल? तर अशा स्वयंसेविका या नात्यानं आपण तिला भरपूर प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे व थोडे पण वेळेवरती म्हणजे वेळोवेळी अन्न दिले पाहिजे. तर त्यापुढचा प्रश्न हा निश्चय किटवरती म्हणजे कौशल्यावरती आधारित आहे. तर निश्चय किट तर कशा प्रकारचं असतं बघा. निश्चय किटमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश असतो? तर यामध्ये तपासणी कार्ड, डिस्पोजेबल ड्रॉपर म्हणजे फक्त एकदाच वापरण्यासाठीचा जो ड्रॉपर असतो त्याला आपण डिस्पोजेबल ड्रॉपर म्हणतो. ओलावा शोषून घेणारे पॅकेट इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. तर यापुढील प्रश्न देखील अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा, गर्भधारणा ओळखण्यासाठी लघवी तपासणीसाठी निश्चय किट पडताळणी सूचीचे टप्पे लिहा. तर बघा, सकाळी उठल्याबरोबर एका प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बाटलीत लघवी जमा करा. त्यातून 2 थेंब घेऊन दिलेला नमुना कुपीमध्ये टाका. 5 मिनिट थांबा. जर परीक्षण क्षेत्रात म्हणजे टी क्षेत्रात 2 जांभळ्या रंगाच्या रेषा दिसल्या तर पॉझिटिव्ह आहे व महिला गर्भवती आहे. जर परीक्षण क्षेत्रात केवळ एकच जांभळ्या रंगाची रेषा दिसत असेल तर महिला गर्भवती नाही. जर परीक्षण क्षेत्रात रंगीत रेषा दिसली नाही तर दुसऱ्या दिवशी परत नवीन तपासणी कार्ड घेऊन परत तपासणी करावी. तपासणी पॉझिटिव्ह असल्यास महिला गर्भ ठेवण्यास तयार असेल तर तिची नोंदणी करून घ्यावी व गर्भ ठेवण्यास तयार नसेल तर सुरक्षित गर्भपाताचा सल्ला द्यावा. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आशाताईंच्या दृष्टीने या फेब्रुवारी महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. ताई, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या ज्ञानप्रबोधिनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण दिवसेंदिवस आशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे टॉपिक या चॅनलवरती डिस्कस केले जाणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यापुढील व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.